नमस्कार. आपलं मनातलं पान या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. आज आहे माझं माहेर. हो, माहेर हा शब्द उच्चारला ना की प्रत्येक मुलीच्या ओठावर नकळत एक हसू येतं. डोळ्याच्या कोपऱ्यात आठवणी त्या दाटतात आणि मन मात्र लहान होतं, अगदी लहान. अहो, माहेर म्हणजे फक्त एक घर नाही, तर ती एक भावना आहे, एक निशब्द कवच आहे आणि एक हक्काचं ठिकाण आहे. माहेर या शब्दात भाऊ, बहीण, अंगण, ओसरी, सणवार सगळं असतं. पण खरं सांगू, या शब्दाच्या मध्यभागी बसलेले असतात ते आई आणि बाबा. आईचा हात डोक्यावर असतो तोपर्यंत मुलगी कितीही मोठी झाली, तिच्या लग्नाला कितीही वर्ष झाली, तरी माहेरी गेल्यावर ती पुन्हा आईची चिमणीच होते. बाबा दारात उभे असतात आणि डोळ्यांनीच विचारतात, काय ग, थकलीस का? आणि त्या एका प्रश्नात संपूर्ण आयुष्याचा आधार असतो. मुलीच्या लग्नाला 25 वर्ष झाली असली किंवा तिचे केस पांढरे झाले असले, तिला नातवंड झाली असली, तरी आई जिवंत असेल तर तिचे लाड हे पहिल्या वर्षी सारखेच होतात, हो की नाही? आई म्हणते, तुझा आवडता पदार्थ केला आहे, आणि त्या वाक्यातच मुलगी पुन्हा 10 वर्षाची होते. पण एक दिवस असा येतो जेव्हा घर तसंच असतं, ओसरी तशीच असते, भिंती तशाच असतात, पण आईचा आवाज नसतो, बाबांची सावली नसते. आणि तेव्हा मुलगी दारात उभी राहून स्वतःलाच विचारते, माझं माहेर अजून आहे का? अहो, भाऊ असतो, त्याचं प्रेमही असतं, पण त्याचा संसार, त्याच्या जबाबदाऱ्या, आणि आपणही आपल्या संसारात गुरफटलेला असतो की. मग हळूहळू माहेरी जाण्याची पावलं कमी होतात, फोनचे कॉल कमी होतात आणि एक दिवस कळतं की आपण मोठे झालोय, खरंच मोठे झालोय. कारण आई बाबा नसलेलं माहेर फक्त घर राहत नाही, त्यामधील भावना संपून जातात. माहेर पण संपतं त्या दिवशी, ज्या दिवशी आईच्या कुशीत डोकं ठेवायला जागा उरत नाही आणि बाबाच्या आवाजातलं काळजी घे कायमचं शांत होतं. म्हणूनच मुलगी कितीही धीराची असली, कितीही मजबूत असली, तरी तिच्या आयुष्यात माहेर हा शब्द नेहमीच थोडासा ओला असतो. कारण माहेर म्हणजे आईचा पदर, बाबांचा हात आणि प्रत्येक मुलीचे सुरक्षित ठिकाण म्हणजे माहेर. मुलगी कितीही मजबूत झाली तरी तिच्या मनात एक लहान मुलगी असतेच, जी फक्त माहेरीच मोकळेपणाने रडू शकते. आज ती मुलगी तुमच्या आत जिवंत आहे का? कमेंट करून नक्की. धन्यवाद.